शेतकऱ्यांसाठी मित्रांनो दिलासादायक बातमी आहे। आज आहे शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026। आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो आज आहे 22 ऑगस्ट 2026। आज या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। येलो अलर्ट काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जसं की स्क्रीनवरती बघू शकताय भंडारा, गोंदिया तसेच नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। अकोला असेल, बुलढाणा असेल, अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये आज भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। जिंतूर असेल, सेलू, पाथरी, परभणी या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। माजलगाव असेल, या ठिकाणी बीड, गेवराई तसेच या ठिकाणी केज, कळंब, भूम, परांडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या आज 8ही जिल्ह्यामध्ये दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान भाग बदलत काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिले मित्रांनो तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पाहायला मिळतोय। सोलापूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच पंढरपूर असेल, अकलूज असेल, या ठिकाणी सांगोले या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागात पाहायला मिळतोय। सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा पूर्णपणे कमीच पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घाटमाथ्यावरतीच हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे। उर्वरित भागामध्ये आपल्याला पावसाची जास्त काही शक्यता पाहायला मिळत नाही। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। अहिल्यानगर व आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी संगमनेर, सिन्नर या भागामध्ये, नाशिक, निफाड या भागामध्ये जास्त काही पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत नाही। मनमाड असेल, मालेगाव या भागामध्ये देखील हवामान कोरडं पाहायला मिळते। धुळे, नंदुरबार व या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जास्त काही मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। आज जर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर आज या ठिकाणी विदर्भामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। कोकणपट्टीमध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। खानदेशमध्ये देखील पावसाची जास्त काही शक्यता पाहायला मिळत नाही। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।